जेव्हा समोर जगातील सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत मुघल साम्राज्य उभे असते, ज्यांच्याकडे अफाट सैन्य आणि तोफांचा गोळा बारूद आहे, अशा वेळी केवळ 10% सैन्य सोबत घेऊन विजय कसा मिळवायचा याचं जगाला मिळालेलं अजेय उत्तर म्हणजे गनिमी कावा. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेलं हे युद्धतंत्र आज केवळ भारतातच नाही तर जगातील मोठ्या लष्करी अकादमींमध्ये अभ्यासलं जातं. पण असं काय होतं या तंत्रात ज्याने बलाढ्य शत्रूलाही गुडघ्यावर टेकवलं? गनिमी म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजे फसवणूक किंवा युक्ती. गनिमी कावा म्हणजे शत्रूला अशा ठिकाणी ओढून आणणे जिथे त्याचं संख्याबळ शून्य ठरेल. हे युद्धतंत्र मुख्यत्वे 3 स्तंभांवर आधारलेलं होतं: वेग, अचूकता आणि अचानक हल्ला. शत्रू सावध होण्यापूर्वीच वाऱ्याच्या वेगाने येणं, काळजाचा ठोका चुकवणारा वार करणं आणि काम फत्ते करून क्षणात सह्याद्रीच्या कड्याकपारीत गायब होणं, हेच मराठा मावळ्यांचं वैशिष्ट्य होतं. या युद्धात भूगोल हे मराठ्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं. मुघलांच्या अवजड तोफा आणि हजारोंचं सैन्य महाराष्ट्राच्या अरुंद वाटा, घनदाट झाडी आणि उंच किल्ल्यांसमोर हतबल ठरलं. महाराजांनी ओळखलं होतं की मोकळ्या मैदानात समोरासमोर लढण्यापेक्षा शत्रूला डोंगराळ भागात अडकवणं जास्त फायद्याचं आहे. जागतिक युद्धशास्त्रात याला सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणजेच मानसिक युद्ध म्हटलं जातं. शत्रूच्या मनात सतत एक भीती असायची की मराठे कुठून आणि कधी हल्ला करतील याचा नेम नाही. यामुळे शत्रूचं मानसिक खच्चीकरण व्हायचं. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा केलेला नायनाट असो किंवा लाल महालात शाहिस्ते खानाची उडवलेली फजिती, ही केवळ शौर्याची उदाहरणं नसून गनिमी काव्याच्या नियोजनाचा कळस होता. मराठा घोडेस्वार त्या काळी जगात सर्वात वेगवान मानले जात, जे दिवसाला 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास करून शत्रूला थक्क करत असत. आजही व्हिएतनाम युद्ध असो किंवा आधुनिक काळातील सर्जिकल स्ट्राईक, गनिमी काव्याची तत्त्वे आजही तितकीच प्रभावी ठरतात. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन गोरिला वॉरफेअर मानलं जातं. गनिमी कावा म्हणजे केवळ लपून वार करणे नव्हे, तर ती बुद्धी आणि शौर्याची एक अशी सांगड होती जिने इतिहासाचा प्रवाह बदलला. तुम्हाला काय वाटते? गनिमी काव्याचा सर्वात मोठा विजय कोणता होता? कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.